आणि युद्धाच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता राज्यभरातल्या आणि देशभरातल्या बातम्यांचा आढावा घेऊया। नागपुरातील जामठामध्ये बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या गुरुशिष्याच्या नात्याचा एक किस्सा सांगितला। त्यावरून विरोधकांकडून धीरेंद्र शास्त्रींवर सडकून टीका करण्यात येते। तसंच धीरेंद्र शास्त्री शिवाजी महाराजांवर बोलताना फडणवीस, गडकरी आणि मोहन भागवतांनी बागेश्वरांना रोखायला हवं होतं असं खासदार संजय राऊत म्हणाले। ते जे बुवा आहेत तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं होतं किंवा सरसंघ चालकांनी त्यांना रोखायला हवं होतं। बागेश्वर बाबा बंधुबाबा असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। हा कसला बाबा आहे? बंधू बाबा हा काहीतरी बालिशवृत्ती, याला बाबा केलाय जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी। आता दुर्दैव हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं, सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या बंधूगिरीकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते। याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केलं आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ। चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली। उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाही, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत। ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहे, काल, आज आणि उद्याही। जय शिवराय। धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्याविरोधात अभिनेता रितेश देशमुखनं पोस्ट करून संताप व्यक्त केला। कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो। एक शिवप्रेमी, शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे असं म्हणत रितेशनं सोशल मीडियावर संताप व्यक्त केला। माजी सरन्यायाधीश भूषण गवईंवर श्याम मानव यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला। धीरेंद्र शास्त्रींना माजी सरन्यायाधीश भूषण गवई भेटल्यानं श्याम मानव यांनी टीका केली होती। गवईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये असं श्याम मानव यांनी म्हटलं होतं, त्यावर मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला। आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे। तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही। तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे। श्याम मानव कोण होता ते सांगणार आहे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धी करता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट